नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। प्रताप सरनाइक फाउंडेशन द्वारा आयोजित नवरात्रि महोत्सव गरबा में शहर भर के गरबा प्रेमियों ने पारंपरिक परिधानों में शामिल होकर ढोल और संगीत की थाप पर जमकर नृत्य किया, जिससे पूरा माहौल उत्सव में हो उठा। रिस्पॉन्स बहुत अच्छा है। मैं आप सभी को बताना चाहती हूँ, पिछले साल मैं जीएम्स परिवार की ओर से, प्रताप सरनाइक फाउंडेशन की ओर से मुझे यहाँ आमंत्रित किया गया था कि आप होस्ट करें, और इतना अच्छा रिस्पॉन्स देकर जो इस बार हमें रिस्पॉन्स मिल रहा है वो उसके लिए मेरे पास शब्द नहीं है। लेकिन अगर मीरा भाईंदर की पब्लिक हमें इतना ही प्यार देती रही तो हम आना यहाँ पे रोकेंगे नहीं। बहुत अच्छा रिस्पॉन्स है। बाकी सरनाइक साहब के बारे में क्या बताइए? मैं जितना जान पा रही हूँ और मैं जितना देख पा रही हूँ, शायद उन्होंने अपनी जगह के जो देखते हैं ना, एक झलक जो देखते हैं हम, जो ड्रीम उन्होंने देखा है कि मेरी जगह सबसे सर्वोपरि हो, वो ड्रीम वो पूरा करते जा रहे हैं। मैं आप सभी को बताना चाहती हूँ, प्रताप सरनायक सर और उनकी पूरे कार्यकारिणी, उनकी पूरी फाउंडेशन, उनके सारे पदाधिकारी जिस मेहनत के साथ आप सबके सामने आ रहे हैं ना, आप मीरा भाईंदर को आने वाले टाइम पे मुंबई का सबसे सबसे विकसित क्षेत्र पाएंगे। और कोई कोई तो अपना सारा जगह छोड़ के मीरा भाईंदर में ही रहने आएंगे। मेरी जैसी कोई देख लीजिए। बहुत बहुत धन्यवाद। बहुत बघा, मुळात मीरा भाईंदरसाठी एक पर्वणी आहे, हे तिसरं वर्ष आहे ज्या प्रकारे प्रताप सरनाईक साहेबांची त्यांच्या कामाच्या माध्यमातून ज्या लोकप्रियता ज्या प्रकारे वाढते, त्याच प्रकारे त्यांचा प्रत्येक इव्हेंट हा कुठेतरी एक कीर्तीचं उंची गाठत चालले, त्याची ही प्रचिती हा आमचा नवरात्रोत्सव जीएम आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन माध्यमातून. आणि तुम्ही मगाशी म्हटलं ते बरोबर की आत्ता सरनाईक साहेबांनी या ठिकाणी एक घोषणा केली. या भक्तांना, ज्या देवीच्या भक्तांना विचारलं की मैदान तुम्हाला अजून मोठं हवं आहे का, आणि लोकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद केला की हो, आम्हाला मैदान मोठं हवं आहे. तर काय माहिती पुढच्या वर्षी काय आम्हाला सरप्राईज सरनाईक साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे. परंतु इतकं सुंदर नियोजन, आणि लोक या ठिकाणी का म्हणून येतात, एक फ्लायओव्हर या ठिकाणी टाकलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी चिखल होतो, लोकांना असताना इजा होते, तर सुरक्षेची व्यवस्था, महिलांची सुरक्षित व्यवस्था, कुठच्याही गोष्टीला गालबोट लागणार नाही, इतकं बारीकला बारीक गोष्टीचं नियोजन आदरणीय सरनाईक साहेबांच्या माध्यमातून या नवरात्रोत्सवामध्ये होतं. आणि म्हणून लोकांचा विश्वास ज्या प्रकारे मतांच्या पेटीमध्ये पडतो, त्याचप्रमाणे या मैदानामध्ये पडताना आपण पाहतोय अतिशय प्रेमाने लोक सरनाईक साहेबांना भेटायला येतात आणि त्यांच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात. ते नक्कीच मीरा भाईंदरकरांना एक जाणता नेता तुम्ही बोलू शकता की जो काल मराठवाड्यामध्ये लोकांच्या मदतीसाठी धावला, आज मीरा भाईंदरकरांच्या इथे आलेला, एवढे लाखो करोडो रुपये खर्च करून सुद्धा मीरा भाईंदरमधला हे सर्व सोडून मराठवाड्यामध्ये मदतीला पोहोचला. पण विरोधक त्याच्यावरती आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावरती टीका करतात, त्याबद्दल काय बोला? बघा, याच्यासाठी तुम्हाला गेल्या वर्षीचं एक उदाहरण देईन. गेल्या वर्षी असाच कार्यक्रम सुरू होता. तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटतं की 9 दिवस उलटून गेले होते तरी सरनाईक साहेब कार्यक्रमात आले नव्हते. त्यांचं म्हणणं असं होतं की मी कार्यक्रम दिला आहे ना, तुम्ही तुमच्यापर्यंत तो सांभाळा, कारण माझं जे नाळ आहे ती जनतेशी आहे. पहिली जनसेवा मी पूर्ण करतो आणि मग आपण मनोरंजन कार्यक्रमामध्ये आपला वेळ खर्च करू. गेल्या वर्षी सुद्धा याच प्रकारच्या गोष्टी घडल्या. त्या शेवटच्या दिवशी इथे फक्त 15 मिनिटासाठी आले. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता ज्या प्रकारे धाराशिवमध्ये जी व्यवस्था आणि जी अवस्था लोकांची होते आहे, त्याचेच पालकमंत्री म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तिथला पालकमंत्री आहे, माझं कर्तव्य आहे त्या लोकांसोबत खांद्याला खांद्यावर मला उभं राहायचं आहे. तिथे अन्न, वस्त्र, निवारा ज्या काही गरजा आहेत त्या मला पहिला पूर्ण करायच्या आहेत. ज्या टीकाकार कामं करतात, टीकांचं कामं करतात, त्यांनी आयुष्यभर कधीच जनतेची सेवा नाही केली, हे देखील त्यांनी त्यांच्या भाषणात बऱ्याच वेळा बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या नेत्याबद्दल, आमच्या जाणता राजाबद्दल प्रचंड गर्व आहे की इतका मोठा करोडोचा कार्यक्रम इथे स्वतः ठेवून सुद्धा ते मात्र लोकांच्या सेवेसाठी महाराष्ट्रभर पिंजून पिंजून चक्र पायाला फिंगरी लावून फिरतायत. आणि जितकं त्यांना यथाशक्ती होईल तितकं प्रशासनाच्या माध्यमातून, आणि प्रशासन कुठे तोकडं पडत असेल तर प्रताप सरनाईक साहेबांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते जनसेवा करतात, याचा आम्हा सर्वांना गर्व आहे. पहिले तर अंबे माते की जय. सरनाईक साहेबांना जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांनी म्हणजे एखादं आपण काहीतरी पण घेतो किंवा आपण एखादा संकल्प करतो, तसं त्यांनी जनसेवाचा संकल्प केलेला आहे. त्यांनी मुळातच लोकांसाठी सेवेसाठी करत असतात. आताच एवढं पूर आलं, हे झालं, तिथे सगळ्या सुखसोयी त्यांनी पाठवल्या. अन्न, वस्त्र म्हणू नका, घरगुती बाकीची भांडी कुंडी सगळ्या गोष्टींचं त्यांनी तिथे नियोजन केलं. आणि एवढ्या दिवसाने आज प्रथमतः साहेब आले, आम्हालाही खूप आनंद झाला. एवढा मोठा कार्यक्रम ह्या शहरामध्ये देऊनसुद्धा त्याने असा विचार केला नाही की मी एवढा कोट्यावधी रुपयाचा इथे कार्यक्रम करतोय तर माझी उपस्थिती गरजेची आहे. त्यांनी तसं न करता जिथे आपली गरज आहे तिथे त्यांनी तो वेळ दिला आणि आज आले. आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. आणि बस असेच ते पुढे जात राहू
आणि आमच्या सदिच्छा शुभेच्छा त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांची छत्रछाया आम्हाला सदैव मिळो हीच अंबे माते चरणी प्रार्थना। सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें।